बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। सोलापूर हे स्वातंत्र्य लढ्यापासून नावाजलेले शहर। स्वातंत्र्य चळवळ असो किंवा राजकीय सामाजिक घडामोडी असो, सोलापूरकरांनी नेहमी आपला वेगळा ठसा देशावर उमटवला आहे। आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रीही याला अपवाद नाहीयेत। मानाचा आजोबा गणपती हा तर सोलापूरच्या आध्यात्मिक क्षेत्राचा मानबिंदूच। आजोबा गणपती म्हटलं की सर्व लहान थोर गणेश भक्तांच्या डोळ्यासमोर एक आकर्षण व विशिष्ट श्री गणरायाची मूर्ती नजरेसमोर येते। भक्ताला पावणारा श्री गणराया अशी आजोबा गणपतीची ख्याती आहे। अशा या श्रद्धानंद समाजाच्या आजोबा गणपतीला तब्बल 135 वर्षांची मोठी परंपरा लाभली आहे। स्वातंत्र्यतेच्या आंदोलनाबाबत राष्ट्रीय भावना जगविण्यासाठी लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली। मात्र त्याआधी 1885 पासून सोलापुरात आजोबा गणपतीच्या रूपाने सार्वजनिक गणेश उत्सवाला प्रारंभ झाला होता। लोकमान्य टिळक सोलापुरात कैलासवासी अप्पासाहेब वारद यांच्याकडे आले असताना शुक्रवार पेठेतील आजोबा गणपती उत्सवात पान सुपारी कार्यक्रमास उपस्थित राहिले होते। कार्यक्रमासाठी एकत्रित येणारे नागरिक पाहून लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेश उत्सवाची कल्पना सुचली असे जुन्या पिढीतील लोकांकडून सांगण्यात येत आहे। यावरून सार्वजनिक गणेश उत्सव या संकल्पनेचा उगम आजोबा गणपती ट्रस्टकडून झाला आहे असेही म्हणता येईल। महाराष्ट्रात 1893 मध्ये सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात झाली, परंतु त्यापूर्वीच 8 वर्ष अगोदर म्हणजे 1885 मध्ये सोलापुरातील शुक्रवार पेठेतील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन सार्वजनिक स्वरूपात आजोबा गणपतीची स्थापना केली। लोकमान्य टिळक 1875 पासून सोलापुरात येत असत। गणेश उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याची प्रेरणा लोकमान्य टिळकांना सोलापुरातील शुक्रवार पेठेतील आजोबा गणपतीकडून मिळाली असेही मानलं जातं। सोलापुरात त्या काळी श्रद्धानंद समाजाची स्थापना झाल्यानंतर केवळ गणेश उत्सव साजरा न करता तरुणांमध्ये उत्साह, आत्मविश्वास व राष्ट्रप्रेम निर्माण करण्याच्या उद्देशाने कैलासवासी सिद्धरामप्पा फुलारी यांनी लाठी, तलवार व दांडपट्टा चालविण्याचा वर्ग सुरू करून त्यांचे प्रशिक्षण दिलं होतं। त्यामुळे कार्यकर्त्यांची नवी फळी उभी राहिली होती। सध्या सगळीकडेच इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा करण्याची मागणी होत आहे। मात्र 135 वर्षापूर्वीची सोलापूरच्या आजोबा गणपती ट्रस्टने या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली आहे। 1885 मध्ये रद्दी, कागद, कामठ्या, खळ, डिंग, कापड आदी पर्यावरणपूरक साधनांचा वापर करून श्रीची सुंदर व सुबक मूर्ती तयार करण्यात आली आहे। खऱ्या अर्थाने इको फ्रेंडली गणेश उत्सव या संकल्पनेचा उद्गाता देखील आजोबा गणपतीचा आहे व ते भारतातील पहिले इको फ्रेंडली म्हटल्यास वावगेही ठरणार नाहीये। काय वाटतं आपल्या सोलापूरच्या आजोबा गणपतीबद्दल, या ऐतिहासिक इतिहासाबद्दल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर। सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर, परफ्यूम, मसाजर, हेअर ड्राय, इम्पॉर्टंट गॉगल, इम्पॉर्टंट वॉच, नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण अरमान एंटरप्राइजेस। आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। प्रोप्रायटर डॉक्टर मोहसिन बागवान। कॉन्टॅक्ट 9922 55 9711।